नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण खोबऱ्याची, तिळाची अशा चटण्या कोरड्या आपण बऱ्याच वेळा करतो. आज मी तुम्हाला एक नवीन चटणीची रेसिपी सांगणार आहे, जी पुदिना आणि कोथिंबीर चटणी, चटपटीत अशी आणि महिन्याभर टिकणारी अशी पुदिना कोथिंबीर चटणी. चला तर रेसिपी बघूयात. इथे गॅसवर मी एक कढई तापत ठेवली आहे आणि त्यात अगदी पोहे खायचा 1 चमचा एवढंच तेल घालणार आहे. आणि ह्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घालणार आहेत. हे शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत. हे तेलावर भाजून घ्यायचेत म्हणजे छान खमंग होतात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. भाजलेल्या शेंगदाण्यांपेक्षा हे किंचित तेलावर भाजलेले जे शेंगदाणे असतात ना, ते जास्ती खमंग लागतात आणि त्याची चटणी पण छान खमंग होती. म्हणून आपण किंचित तेल घालून हे शेंगदाणे भाजून घेणार आहे. साधारण 1 मिनिट एवढेच आपण हे शेंगदाणे भाजणार आहे. तेलावर भाजत असल्यामुळं ते छान खमंग भाजले जातात. हे पासा तडतड आवाज येतो त्याचा की शेंगदाणे भाजायला लागले असं आपण समजायचे. असे तडतड वाजायला लागल्यानंतर अर्धा मिनिट आपण फक्त हे भाजणार आहोत. आता हे शेंगदाणे भाजून झाले. मी एका ताटामध्ये हे काढून ठेवते. आता याच कढईमध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे. खोबऱ्याचे मी बारीक बारीक काप केलेले, पीस केलेला नाहीये. हे खोबरं किती घ्यायचे तर खोबऱ्याची 1 वाटी एवढं हे खोबरं घेतलंय. यात सुद्धा किंचित तेल घालणार आहे म्हणजे खोबरं छान खमंग असं भाजलं जातं आणि पटकन भाजलं जातं. फार घालायचं नाही, 1 अर्धा चमचा पुरतो खोबऱ्यासाठी. आपण चिवड्यासाठी जसं छान खमंग असं तळून घेतो तसंच हे तेवढंच हे भाजून घ्यायचंय. आता हे खोबरं सगळं भाजून झालेलं आहे. मी हे एका ताटात काढते. आता ह्यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी एवढं डाळ, जे आपण चिवड्यात वापरतो तेच डाळ. हे तर ऑलरेडी भाजलेलं असतं, फक्त त्यातलं मॉइश्चर थोडं कमी करायचं आणि ते जास्त खुसखुशीत करायचं. म्हणून आपण 1 अर्धा मिनिट फक्त हे भाजून घेणार आहोत. कढई ऑलरेडी तापलेलीच असते आणि थोडंसं तेल त्याला राहिलेलं असतं, त्यामुळे ह्याला परत तेल घालायची गरज नाही. हे आता हे डाळ भाजून झाले. हे मी काढून घेते. हे आता कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल घातलंय आणि त्यामध्ये मी पुदिना घालणार आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने 2 वाट्या एवढा पुदिना घ्यायचा. पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि फॅन खाली 15 मिनिट फक्त वाळवायचे. जास्ती वाळवायचं नाही, कारण नंतर त्याचा रंग बदलतो. पुदिना इतका परतायचा की तो असं छान कुरकुरीत झाला पाहिजे. पुदिन्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. हे पहा, हा पुदिना व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो गार झाला की छान कुरकुरीत होईल. आता हा मी काढून घेते. पुन्हा 1 अर्धा चमचा एवढंच तेल घालते आणि 1 वाटी कोथिंबीर ही पण स्वच्छ धुवून घेतली आणि फॅन खाली वाळवली ती आपण त्यात घालून परतून घ्यायची. कोथिंबीर सुद्धा परतली की छान कुरकुरीत अशी होती.
कोथिंबीर तुम्ही देठासहित घेतली तरी चालेल. देठाचा सुद्धा रंगही छान येतो आणि चव पण छान येते चटणीला. म्हणजे अगदी कोथिंबीरीची पानं न घेता नुसती देठ जरी घेतली तुम्ही तरी सुद्धा ही चटणी खूप छान होते. ही कोथिंबीर आता भाजून झालेली आहे. ही मी एका वाटीत काढून घेते. गार झाली की ती अजून छान कुरकुरीत अशी होईल. जर असं वाटलं तेल कमी वाटतंय अजून हवंय तर थोडस एखादा अर्धा चमचा तुम्ही घातलात तरी चालेल. म्हणजे थोडक्यात कोथिंबीर आणि पुदिना व्यवस्थित तेल घालून जर तुम्ही परतून घेतलं तरी काही हरकत नाही. आता ही भाजून झाली. मी एका वाटीत काढून घेते. पुन्हा ह्यामध्ये मी एक पोहे खायचा चमचा एवढंच तेल घातलेलं आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या ह्यात घालणार आहे. हे लसूण पाकळ्या पण छान लाल होईपर्यंत म्हणजे खरपूस होईपर्यंत परतून घ्यायच्यात. लसूण ऑप्शनल आहे. तुम्हाला विदाऊट लसूण करायची असेल तरी तुम्ही करू शकता. खूप छान चव येते. हे पहा असं लसूण छान तांबूस होईपर्यंत मी परतून घेतलाय. हा आता एका वाटीत मी काढून घेते. आता कढईत हे जे तेल शिल्लक आहे ह्याच तेलामध्ये मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि ते छान परतून घ्यायचे. मिरच्या नेहमीच छोटे तुकडे करून परतून घ्यायच्या म्हणजे मग त्यातलं जी बी आहे ते आपल्या अंगावर उडत नाही. हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी तुम्हाला लाल मिरची वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता. मी हिरवी मिरची वापरली कारण चटणीचा रंग हिरवाच राहावा म्हणून. कारण पुदिना आणि कोथिंबीर या दोन्हीचा मिळून एक छान हिरवा रंग त्या चटणीला येणार आहे. त्यात आपण लाल मिरच्या घातल्या की रंग बदलेल म्हणून हिरव्या मिरच्या घालते. तुम्हाला लाल मिरच्या घालायच्या असतील तरी तुम्ही घालू शकता. मिरची सुद्धा छान खरपूस होईपर्यंत अशी भाजून घ्यायची. हे जे ओले पदार्थ आपण ह्यात वापरले त्यातलं छान मॉइश्चर सगळं निघून जाईपर्यंत हे परतून घ्यायचे. ह्या मिरच्या तळून झाल्यात. आता मी ह्या एका वाटीत काढून घेते. हे पहा आता हे जे भाजून घेतलेले शेंगदाणे, खोबरं आणि डाळ हे सगळं आपण मिक्सर मधनं काढणार आहोत. फार अगदी बारीक पावडर करायची नाहीये त्याची. थोडंसं भरडच ठेवायचंय. हे मात्र गार झाल्यानंतर मिक्सर मधनं काढायचंय. गरम असताना काढायचं नाही. सगळं एकत्र घातलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. तुमच्या मिक्सरचं भांड कसं आहे त्याप्रमाणे ठरवा. नाहीतर 2 लॉट मध्ये करा. मला हे 2 लॉट मध्ये करावं लागणार आहे. हे पाहता हे मी मिक्सरला ऑन ऑफ करत हे बारीक करणार आहे. हे पहा हे दाणे आणि खोबरं हे इतपत असं भरड मी काढलेलं आहे. आता डाळ आणि थोडंसं खोबरं शिल्लक आहे ते पण मी एकदा मिक्सर मधनं काढून घेते. आधी दाणे, खोबरं आणि डाळ हे मिक्सर मधनं काढायचंय आणि मग त्यानंतर आपण जे पुदिना, कोथिंबीर, लसूण हे भाजून घेतले ते काढायचंय आणि मग सगळं मिक्सिंग करायचंय. हे पाहता हे तळलेली कोथिंबीर आणि पुदिना एकाच वाटीत मी काढलं होतं ते घेतोय मिक्सर मध्ये आपण. तळलेला लसूण, मिरच्या, आता ह्यामध्ये आपण 5 ते 6 साधारण काळी मिरी आणि 1 चमचा जिरे, हे काही भाजलं नाहीये, हे कच्चच घालणार आहोत आपण. 1 चमचा एवढा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू फूल घातलं तरी चालेल. आणि
1 ते 1.5 चमचा म्हणजे चवीप्रमाणे मीठ. आत्ता मी 1 चमचा घालते, नंतर चव बघून आपल्याला वाढवता येतं. आता हे सगळं मी मिक्सरमधनं काढणार आहे. हे पहा, हे असा वाटलेला हा गोळा तयार झालाय. मिरची, कोथिंबीर, पुदिना हा गोळा का झाला तर आपण तेलावर हे परतलं होतं ना सगळं, त्यामुळे त्याचा गोळा झालाय. अदरवाईज हे छान कुरकुरीत होतं. आता हे सगळं आपण फक्त हातानेच मिक्स करून घेणार आहोत. मी जे व्हिडिओज तुम्हाला दाखवते ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आत्ता हे किंचित ओलसर वाटते ही चटणी, पण थोड्या वेळाने 1 तासा 1.5 तासांनी ती छान कोरडी होती, कारण त्यातलं जे तेल आहे ते सगळं ते दाणे आणि डाळं शोषून घेतं, म्हणून ती नंतर अशी छान कोरडी होती. आणि किंचित तांबूस हिरवा रंग का येतो तर आपण दाणे त्यामध्ये साल न काढता आपण तळून घेतलेले दाणे घातलेत, त्यामुळं असा रंग त्याला आलेला आहे. ही आपली चटणी छान खमंग अशी तयार आहे. आता मी थोडीशी टेस्ट बघणार आणि मग मिठाचं प्रमाण ठरवणार आहे.